नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सबस्टनन्स स्ट्रॅटजी काय असते, रेबिट्युअल स्ट्रॅटजी काय आहे, अकम्प्लिशमेंट स्ट्रॅटजी काय आहे याचा आपण विचार करणार आहोत आणि वेंचर स्ट्रॅटजी काय आहे याचा आपण या व्हिडिओमध्ये विचार करणार आहोत. यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे सबस्टनन्स स्ट्रॅटजी. सबस्टनन्स स्ट्रॅटजी म्हणजे काय, तर सस्टेनन्स मीन्स टू सपोर्ट लाईफ. ओके, फॉर एक्झाम्पल सस्टेनन्स farming legally or literally means farming for the purpose of supporting life. म्हणजे तुमच्याकडे असणारे जे काही सस्टेनन्स स्ट्रॅटजी आहे त्या सस्टेनन्स स्ट्रॅटजीच्या माध्यमातून तुम्ही तुमच्याकडे असणारी जी समजा एखादी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी असेल, त्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला कोणत्याही प्रकारचे इव्हेंट सहजरित्या मिळत नसतील, त्याला अवेलेबल होत नसेल, त्यांना ऑर्डर्स मिळत नसतील, तर तुम्हाला काय करावं लागेल, सस्टेन करणं गरजेचं आहे आणि ती इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी बंद होऊ नये यासाठी तुम्ही कार्य करणं गरजेचं आहे. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जिओग्राफिकल एरियाज असतील किंवा कल्चरल एरियाज असतील, ते काय करत असतात, डिफरंट स्ट्रॅटेजीज तयार करत असतात. त्यांची ती जिओग्राफिकल किंवा कल्चरल ॲक्टिव्हिटीज त्यांच्या असतील किंवा जिओग्राफिकल किंवा कल्चरल त्यांचे काही नियम असतील किंवा त्यांच्याकडे काही ॲक्टिव्हिटीज असतील, तर त्या तशाच जपून ठेवण्यासाठी ते काय करत असतात किंवा जतन करण्यासाठी ते स्ट्रॅटेजी यूज करत असतात. त्याला सस्टेनन्स स्ट्रॅटेजी असं म्हटलं जातं. म्हणजेच ही स्ट्रॅटेजी काय करत असते, तुमचे जे काही इव्हेंट्स असतील तर ते इव्हेंट किंवा जे काही कंपनी असेल ते इव्हेंट कंपनी तुम्ही आहे तशी जपून ठेवण्यासाठी, चालू ठेवण्यासाठी आपल्याला त्याचा यूज करता येऊ शकतो. त्यानंतर रेबिट्युअल स्ट्रॅटेजी असं दुसरे स्ट्रॅटेजी आपण पाहत आहोत. यामध्ये आपल्याला अशी एक स्ट्रॅटेजी आहे की ज्याच्या माध्यमातून इफेक्टिव्हनेस डिफर्स डिपेंडिंग ऑन द आर्ग्युमेंट्स मेड्स. दिस लिस्ट टू ऑल्सो नॉट द लिस्ट ऑफ ओनली रेबिट्युअल. You can make this are what I believe are the most common. Don't depend on them. आपल्याला याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्याकडे असणारी जी स्ट्रॅटेजी आहे रेबिट्युअल स्ट्रॅटेजी, या स्ट्रॅटेजीनुसार कोणावरतीही अवलंबून राहू नका. तुम्ही तुमचं काहीतरी क्रिएटिव्हिटी दाखवा. ऑलवेज ट्राय टू क्रिएट युअर ओन असं आपल्याला म्हटलेलं आहे आणि याच्या माध्यमातून आपण काहीतरी नेहमी नवीन करत राहणं गरजेचं आहे. आपला एखादा इव्हेंट जर आपण मागच्या वेळी कंप्लीट केलेला असेल तर तो इव्हेंट आणि त्याच्यातून आपण नवीन काय शिकलो, त्या इव्हेंटमध्ये आपल्याला नवीन काय पाहायला मिळालं, त्या इव्हेंटमधून आपल्याला नवीन ज्या काही गोष्टी शिकायला मिळाल्या त्याचा वापर आपण नेक्स्ट इव्हेंटमध्ये करणं गरजेचं आहे. लर्निंग फ्रॉम इव्हेंट्स हे आपल्याला याच्यामध्ये करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट स्ट्रॅटेजी पाहतोय ते म्हणजे अकम्प्लिशमेंट स्ट्रॅटेजी. मॅनेजमेंट लिटरेचर सजेस्ट दॅट द strategic goals facilitates the identification of appropriate business strategies and focuses management attention and available resources on their accomplishment, enabling subsequent goal realization. म्हणजे तुमच्याकडे असणारी जी काही स्ट्रॅटेजी आहे ती स्ट्रॅटेजी योग्य पद्धतीने तुम्ही जर यूज करत असाल तर तुम्हाला त्या स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून तुमचे जे काही आयडेंटिफिकेशन कशाचं, अप्रोप्रिएट बिझनेस स्ट्रॅटेजीज म्हणजे तुमच्या बिझनेसशी रिलेटेड ज्या काही स्ट्रॅटेजीज असतील त्यांचं आयडेंटिफिकेशन तुम्हाला सहजरित्या याच्या माध्यमातून करता येऊ शकतं. त्याचबरोबर हे काय करणार आहे तर मॅनेजमेंट अटेन्शनला फोकस करणार आहे आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला योग्य पद्धतीनं एखादी कंपनी, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी चालवण्यासाठी हेल्प करणार आहे, अशी ही स्ट्रॅटेजी आहे. त्यानंतर पुढची एक स्ट्रॅटेजी शेवटची आहे ती म्हणजे वेंचर स्ट्रॅटेजी. या वेंचर स्ट्रॅटेजीमध्ये आपल्याला मोस्ट सक्सेसफुल कंपनीज आर दोज दॅट हॅव डेव्हलप्ड ॲग्रेसिव्ह वेंचर स्ट्रॅटेजीज अँड हॅव मेड वेंचर्स क्रिटिकल कंपोनंट्स ऑफ देअर स्ट्रॅटेजिक अँड ऑपरेशन सक्सेस. आपण असं म्हणू शकतो की आपल्याकडे असणारी ज्या काही कंपन्याज असतील किंवा कॉर्पोरेशन्स असतील त्या कॉर्पोरेशन्स काय करतात, ट्रॅडिशनल इंटरनल एक्सपान्शन करत असतात. त्याचबरोबर एफिशियन्सी इम्प्रूव्हमेंट्स करत असतात. त्याला सिनर्जॅटिक इम्प्रूव्हमेंट असं म्हटलं जातं, सिनर्जॅटिक ॲक्विजिशन्स असं म्हटलं जातं. आर नो लॉंगर
sufficient sources of growth in most industry segments that had grown crowded and hyper competitive असं म्हटलं जातं. न्यू चॅलेंज इज टू सर्च फॉर emerging wide space opportunities and new business creations that would meet the unmet unserved need of customers in emerging markets असं म्हटलं जातं. म्हणजेच काय तर व्हेंचर स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून आपल्याला योग्य पद्धतीनं एखादी ऑर्गनायझेशन कशी रन करायची आहे, त्याच्यामध्ये कोणकोणते प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात, कोणकोणती चॅलेंजेस निर्माण होऊ शकतात, आपल्यासाठी त्याच्यामध्ये आपला एक वेगळा स्पेस निर्माण करता येऊ शकतो आहे का, याची ऑपॉर्च्युनिटी आपल्याला शोधून देण्याचं कार्य व्हेंचर स्ट्रॅटेजीज करत असते. या 4 स्ट्रॅटेजीज आपण याच्यामध्ये पाहिलेल्या आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट पॉईंट पाहूया. थँक्यू सो मच.